फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही आता या व्हिडिओवर क्लिक केलं याचा अर्थ तुम्हाला आता पेपर जवळ आलेले, तर तुमच्याकडे 10 ते 12 दिवस किंवा 8-9 दिवस किंवा 7-8 दिवस बाकी असतील तेव्हा तुमच्याकडे हा व्हिडिओ पोहोचलेला आहे. तर तुम्ही जेव्हा पण हा व्हिडिओ बघसाल तेव्हा पण तुम्ही लेक्चर बघसाल त्या टाईमला तुम्ही लगेच स्टार्ट व्हायचं. जर का तुम्ही काही स्टडी केलं नसेल याचा अर्थ तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केला याचा अर्थ तुमचा स्टडी थोडासा हे येतं किंवा तुम्हाला रिव्हिजनमध्ये प्रॉब्लेम येते, काही ना काही प्रॉब्लेम येते, त्याच्यामुळे तुम्ही लेक्चर सर्च केलं. आता तुम्ही हे लेक्चर सर्च केलं तर तुम्हाला द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलबद्दल माहिती पडल्याचं. तर यामध्ये मी 5 सब्जेक्टचा सर्व सिलेबस मी शिकवलेला आहे. पूर्ण टॉपिक, इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर केलेले आहेत सर्व टॉपिक सिलेबसनुसार. आता या कमी दिवसाच्या टाईममध्ये तुम्ही कसं पासआउट करू शकतात. तर 5 सब्जेक्टचे तुम्हाला लेक्चर्स झाले, नोट्स झाल्या. तुम्हाला नोट्स कुठंच अवेलेबल नाही येतात. तुम्हाला मी हँड रिटन नोट्स प्रत्येक टॉपिकच्या अवेलेबल येतात चॅनलवर आपल्या. तर तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला याच चॅनलवर तुम्हाला भेटून जातील. कशासाठी? तुमच्या मार्च 2025च्या तुमच्या UT एक्झामसाठी. ठीक आहे. तुम्हाला कुठंच जायचं काम नाही. जेव्हा पण तुम्ही माझ्या या व्हिडिओला टच करसाल त्या टाईमला तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं, चॅनलवर जायचं आणि तिच्यावर तुम्ही प्लेलिस्ट बघू शकता. तुम्हाला सर्व सिलेबस सापडून जाईल. तुम्हाला दुसरं कोणतं सर्च करायचं काम नाही. तुम्हाला दुसरं कुठंच जायचं काम नाही. तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तुम्हाला काही डाऊट आला तुम्ही मला विचारा पर्सनली. आज आपण बघणार आहोत पदार्थ विज्ञानबद्दल. ठीक आहे. मी प्रत्येक सब्जेक्टचं नाही का स्ट्रॅटेजी एकासोबत बनवू शकलो असतो, बट काय होते प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम येतात, वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम येतात स्पेशली. तर त्या सब्जेक्ट पुरतंच काय तुम्हाला फॉलो करायला पाहिजे त्याच्याबद्दल पण माहिती घेणार आहोत. तर पदार्थ विज्ञानाचा पेपर 1 आहे. त्यामध्ये काहीतरी इम्पॉर्टंट आपण पहिल्यांदा बघणार आहोत इम्पॉर्टंट LQ. याच्यामध्ये काही LQ असे तर जे फिक्स LQ येतं ते तुम्ही काय करायला पाहिजे, ते तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवायला पाहिजे. म्हणजे काय होते बाकीचं तुम्हाला रीड तर सर्व करायचंच, जेवढं होते तेवढं रीड तर करणंच आहे आपल्याला. नोट्स येतात त्यात तुम्हाला रीड करणं येतात, लेक्चर्स येतात ते करणं येतं. बट फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, जे मस्ट टॉपिक आहे जे आपल्याला करून जायचंच म्हणजे जायचंच, त्याला पर्याय नाही आपल्याला, ते टॉपिक इम्पॉर्टंट करून जायचा. पासिंगसाठी तेवढं जरी केलं तुम्ही व्यवस्थित तरी तुमची पासिंग आरामात होऊ शकते. बाकी पेपर प्रेझेंट कसा करायला पाहिजे, कसं आन्सर लिहायला पाहिजे, त्याच्यावर पण आपले लेक्चर येत राहतात. तर हळूहळू तुम्हाला सर्व गोष्टी ज्या एक्झामसाठी तुमच्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत या चॅनलवर. तर तुम्ही फक्त बनत राहा. जसं एक पहिल्यांदा येते इम्पॉर्टंट LQ मध्ये पहिल्यांदा येते सामान्य विषय सिद्धांत. फिक्स LQ आहे, तुम्हाला करायचा म्हणजे करायचा. आता तुम्ही करसाल कसं, ज्या दिवशी तुम्ही पदार्थ विज्ञान हा टॉपिक करसाल तर नाही का नोट्समधून सामान्य विषय सिद्धांत आधी रीड करायचा, नंतर तो लिहून बघायचा. मग बघायचं की लिहिताना कुठं प्रॉब्लेम येते, मग तो टॉपिक परत रीड करायचा. आणि असं लिहून तुम्ही हे करा. त्याचं काय होईल तुमचं नाही का, तुम्हाला येते सर्व, तुम्ही रीड केलेलं सर्व तुम्हाला टॉपिक माहिती आहे, पण नाही का वेळेच्या अभावानं म्हणजे तुमची स्पीड नाही मॅच झाली तर त्याच्यामुळे काय होते, टाईम मॅनेज करता नाही आला. तर त्याच्यामुळे कारण की आपल्याला 2.5 तासच राहतात. 2.5 तासामध्ये आपल्याला 12 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 4 LQ आणि 8 ECQ. आणि सर्वांनी पहिल्यांदा LQ अटेम्प्ट करायचे, म्हणून LQ मी हे करते. तुमचा पहिला जो LQ आहे, तुमचा पहिला LQ प्रत्येक टॉपिकमधला पहिला LQ इतका इतका चांगला असला पाहिजे की एक्झामिनर तर तिथंच इम्प्रेशन झालं पाहिजे. ठीक आहे. नंतर सेकंड येते दर्शन आपल्याला एक LQ येतं. दर्शनमध्ये योग दर्शन आणि बौद्ध दर्शन हे करून जायचं म्हणजे जायचं. बाकी अजून दर्शन येतं, भरपूर दर्शन येतं, पण योग दर्शन आणि बौद्ध दर्शन हे करून जायचं. नंतर पंचमहाभूत हे द्रव्य टॉपिकवर एक LQ येतो. तर द्रव्य टॉपिकमध्ये द्रव्य विज्ञान या अध्यायामध्ये द्रव्य विज्ञान या टॉपिकमध्ये तुम्हाला तेज आणि आप महाभूत, पंचमहाभूत येतं. अजून दिशा, काल, द्रव्य ते सर्व येतं, पण तुम्हाला तेज आणि आप हे 2 महाभूतावर जास्त फोकस करायचं. ठीक आहे. ते मी सर्व व्यवस्थित लेक्चर घेतलेलं, व्यवस्थित लेक्चरमध्ये समजून सांगितलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. तुम्हाला काहीच द्रव्य विज्ञानमध्ये तुम्हाला काहीच टॉपिकमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. नंतर ते सामान्य गुण टॉपिकमध्ये तुम्हाला सामान्य गुण आणि सामान्य गुणमध्ये गुरुवादी गुण, सामान्य गुणमध्ये गुरुवादी गुण, परादी गुण येतात. ठीक आहे. तुम्हाला हे गुण करायचे. तर सामान्य गुण, गुरुवादी गुण हे किती येतं, 20 येतं. ठीक आहे. 10 येतं आणि त्याचे 10चे विरुद्ध येतात, म्हणजे असं टोटल तुम्हाला 20 गुण येतं. नंतर ते हे टॉपिक तुम्हाला करायचे पदार्थ पेपर 1साठी. नंतर ते SAQ मध्ये काय करायचं, अभाव, लक्षण आणि प्रकार. हा फिक्स LQ आहे, हा SAQ आहे, हा तुम्हाला विचारला जातो म्हणजे जातो. हा तुम्हाला पहिल्यांदा प्रिपेअर करायचा. छोटा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, स्कोरिंग टॉपिक, तुमचे 5 मार्क आरामात करून जाते. नंतर इथे आयुचे लक्षण आणि पर्याय, एकदम सिम्पल टॉपिक आहे. पहिल्याच आयुर्वेद निरूपणमध्ये विचारला जातो. आयुर्वेद निरूपणचा टॉपिक आहे, इझी टॉपिक आहे, ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. नंतर इथे चर्कोक्त आत्मलक्षण आहे, हे एकदम इम्पॉर्टंट आहे, मस्ट टॉपिक आहे. हा करायचा म्हणजे करायचा. याच्यावर आपल्याला SAQ विचारला जातो. आणि दिशा आणि काल याच्यावर आपल्याला एक SAQ विचारला जातो. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे, ते करायचं. म्हणजे ते कर्मलक्षण हे द्रव्य टॉपिकमध्ये, ते द्रव्य विज्ञानामध्ये. नंतर कर्मलक्षणमध्ये काय ते तर्कसंग्रहानुसार तुम्हाला कर्मलक्षणे आणि आयुर्वेदानुसार कर्मलक्षणे आणि प्रकार.
जे प्रकार येतात ते तर्कसंगतानुसार आहे, आयुर्वेदानुसार, दोन्हीनुसार करायचे. ठीक आहे. नंतर याच्यासाठी काय करायचं, तुम्ही याच्यासाठी काय करायला पाहिजे, सर्व नोट्स अवेलेबल येतात पेपर वनच्या आपल्या चॅनलवर. द आयुर्वेदिक मेंटर टेलिग्राम ग्रुप आहे, आपल्या यूट्यूब चॅनल आहे. तर यूट्यूब चॅनलवर सर्व व्हिडिओ अवेलेबल येतं. नोट्स त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाते प्रत्येक टॉपिकच्या. तर तुम्ही सर्व बघा. तुम्हाला काही डाऊट्स असला तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तुम्ही तिथं ग्रुपवर मेसेज करू शकता किंवा मला पर्सनल मेसेज करू शकता, तुम्हाला DM करू शकता. तुम्हाला नाही का सर्व टॉपिक तुमचं काय प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन मी देतो. कसं करायला पाहिजे, काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला फेस होत असेल, तुम्ही मला बिंदास हे करू शकता, मेसेज करू शकता. मी तुम्हाला रिप्लाय देईल. मी फक्त तुमच्यासाठीच अवेलेबल हो. आता हा व्हिडिओ बनवायचं काय कारण आहे, मी ऑलरेडी सर्व सिलेबस शिकवेले, ऑलरेडी सर्व गोष्टी केलेल्या आहेत. बट कसं आहे, विद्यार्थ्यांना पाहिजेत की बा 10 दिवसात कसं होईल, याच्यात कसं होईल, तसं कसं काय होईल, असे टॉपिकवर असे क्वेश्चन जेव्हा असे थंबनेल दिसतात, असे टॉपिक दिसतात, तेव्हा त्याच्यावर ऑब्वियसली गोष्ट आहे, ह्युमन टेंडन्सी अशा गोष्टी आपल्याला जास्त अट्रॅक्ट करतात. तर जेव्हा पण तुम्ही अट्रॅक्ट होसाल अशा गोष्टीवर, जेव्हा पण तुम्हाला माझ्या चॅनलबद्दल माहिती पडेल, जेव्हा पण तुम्ही कोणत्या पण व्हिडिओ थ्रू माझ्या चॅनलबद्दल वर येचाल, तेव्हा तुम्ही नाही का अभ्यास करणं स्टार्ट करा. काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही बिंदास स्टडी करा. तुम्हाला पाचीच्या पाची सब्जेक्ट तुम्हाला पासिंग पुरतं सर्व कंटेंट भेटेल आणि व्यवस्थित भेटेल. तुम्हाला कुठंच सापडणार नाही असा भेटेल, जो तुम्ही फक्त प्रिपेअर करा, विश्वास ठेवा. ठीक आहे. लेक्चर माहिती आहे, सर्व चॅनलची पदार्थ वनची सिलेबस सिरीज आपल्या प्लेलिस्ट पूर्ण बनवेली मी, तर तुम्ही ती बघू शकता. ठीक आहे. नंतर ते पेपर टूमध्ये काय इम्पॉर्टंट टॉपिक येतं, पेपर टूमध्ये कार्यकारण सिद्धांत हा मोस्ट इम्पॉर्टंट LAQ आहे, फिक्स LAQ आहे. हा प्रिपेअर करायचा म्हणजे करायचा आहे, त्याच्याशी पर्याय नाही तुम्हाला. आणि लिहिताना लिहून प्रिपेअर करा. क्वेश्चन प्रिपेअर करताना लिहून प्रिपेअर करा. ठीक आहे. हे क्वेश्चन मी बार लेक्चरमध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये सांगितलेलं हो. तुम्ही पण तरी पण वापस सांगते की लिहून क्वेश्चन प्रॅक्टिस करा, नाहीतर वेळेवर तुम्हाला टॉपिक येत असेल, तुम्ही वाचलेलं आहे, तुम्हाला येईल. फक्त टायमाच्या अभावानं तुम्ही सर्व क्वेश्चन अटेम्प्ट नाही करू शकणार. ठीक आहे. नंतर इथे चर्कोक्त शब्दलक्षणे आणि शब्दार्थबोधक वृत्ती हा इम्पॉर्टंट LAQ आहे. हा आपल्याला करायचा. ठीक आहे. हा परीक्षा प्रमाणावर येते. नंतर परीक्षा प्रमाण अपतोदेश प्रमाण आपल्याला एक LAQ येते. ते सर्व मी टॉपिक वेटेजमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष प्रमाणावर आपल्याला एक LAQ येतो. प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण व प्रकार आणि आयुर्वेदात महत्त्व, हे सर्व NCSNच्या ब्लूप्रिंटमध्ये आपल्याला दिलेलं आहे. असं काही नाही की मी मनानं काही सांगत आहे. आपले ब्लूप्रिंट फॉलो होते, सर्व ब्लूप्रिंटनुसारच फॉलो होते. आणि 3 वर्ष झाले आपले 3 पेपर येतं. 3 पेपरचं मी पूर्ण डिटेलमध्ये ॲनालिसिस दिलेलं की सब्जेक्टमध्ये कोणत्या सब्जेक्टमध्ये काय गोष्टी करण्याचं गरजेचं आहे. सध्या टायमाच्या अभावामुळे जे आधीपासून जॉईंट येतं त्यांनी सर्व गोष्टी केलेल्या आता व्यवस्थित रिवाईज करणं चालू आहे. त्यांचं सर्व डेली रुटीनमध्ये चालू आहे, त्यांचं प्रॅक्टिस चालू आहे. ते सर्व जे आधीपासून जुळलेलं येतं. समजा तुम्हाला समजा लेट चॅनलबद्दल माहिती पडली, त्याच्यामुळं घाबरायचं काही काम नाही. सर्व गोष्टी येतात. तुम्ही फक्त मेहनत करा. 10 दिवस तुम्ही दुसरं काहीच करू नका. तुम्ही फक्त जे मी सांगतो ते फॉलो करा, तुम्हाला बेटर रिझल्ट भेटेल. ठीक आहे. तरी पण काही तुम्हाला डाऊट आला, पर्सनल लेवलवर काही डाऊट आला की सर हे प्रिपेअर होत नाही, माझं हे प्रिपरेशन झालं, अर्ध सुटलं अर्ध नाही, समजा माझा सर्पदार्थ झालेलं आहे, पण माझं दुसऱ्या सब्जेक्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही कोणत्या पण सब्जेक्टमध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला विचारू शकता बिंदासमध्ये. ठीक आहे. नंतर इथे हेत्वाभास इम्पॉर्टंट आहे. अनुमान प्रमाणचा टॉपिक आहे. तर हेत्वाभास, व्याख्या प्रकार, सधेतू असधेतूचे सविस्तर वर्णन, हे टॉपिक आपल्याला करून द्यायचं आहे. नंतर मोस्ट इम्पॉर्टंट SAQ युक्ती प्रमाण व फिक्स SAQ 5 मार्क तुमच्या हातातले येतं, हे करून द्यायचं. लेक्चर अवेलेबल आहेत, नोट्स अवेलेबल येतात. उपमान प्रमाण, फिक्स टॉपिक SAQ करून जायचं. नंतर परीक्षण अपतोदेश प्रमाण आपल्याला 2 SAQ विचारले जातात. तर परीक्षण अपतोदेश प्रमाण जर तुम्ही पेपर 2चं एवढं जरी करून घेतलं, तुमचे 2 SAQ होतात. आणि कार्यकारण सिद्धांतावर आपल्याला नाही का SAQमध्ये वाद विचारतात. तर आपल्याला लास्ट इयरला अनेकांतवाद विचारला होता, त्याच्या आधी आपल्याला परिणामवाद विचारलेला आहे. आता मोस्ट प्रोबॅबली आपल्याला सत्कार्यवाद. वाद कुठे दिले तर वाद तुम्हाला दर्शनशास्त्रामध्ये पेपर 1च्या दर्शन जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दर्शनांनी काहीतरी वाद मानलेले येतं, काहीतरी वाद सांगितले येतं. त्यामधलं हे वाद आपल्याला पेपर 2च्या SAQमध्ये विचारले जातात. यातला यावेळेस चान्सेस आहेत की तुम्हाला सत्कार्यवाद विचारता येईल. ठीक आहे. तर हा व्यवस्थित करून घ्यायचा. नंतर इथे हे सर्व झालं. जेव्हा तुमचं हे सर्व प्रिपेअर होईल, त्याच्या बाद तुम्ही पदार्थ विज्ञानच्या पूर्ण नोट्स डिटेलमध्ये वाचा. हे फक्त मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगते. जेव्हा तुमची गोष्ट लिहून प्रिपेअर होतील, सर्व विषयाचं जेव्हा तुमचं प्रिपेरेशन होईल, त्याच्या बाद प्रत्येक टॉपिकच्या नोट्स तुम्ही रीड करा. म्हणजे तुम्हाला काय होते, सर्व टॉपिक तुम्हाला एखादा टॉपिक तुमचा रीड जरी केला असला तरी तुम्ही ते एक्झाममध्ये हे करू शकता. बाकी पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं, काय करायचं, ते मी सर्व लेक्चर अपलोड केलेलेच येतं. ठीक आहे. अजून लेक्चर येतच राहतील आपले प्रिपरेशनच्या रिलेटेड. तुम्हाला ज्या पण गोष्टी गरजेच्या येतात ते सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड होत राहतील. ठीक आहे. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला जॉईन व्हा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता, ग्रुपवर मेसेज करू शकता. तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल जेवढं माझ्याकडून होते.
ठीक आहे. माझं काय हेतू आहे की जास्तीत जास्त मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी पास झाले पाहिजेत. एकदा तुम्ही पास झाले म्हणजे बस, सेकंड इयरमध्ये आले म्हणजे मला माझी पावती भेटली. ठीक आहे. जेवढी मी मेहनत करते, जेवढे हे लेक्चर करत आहे, लेक्चर शूट करत आहे, जेवढे सर्व अपलोड करत आहे, मेहनत करत आहे, तुम्ही पास झाले पाहिजेत फक्त. तुम्ही पास झाले की बाकीचं आपण गोष्टी नंतर बघत बसू काय करायचं. पहिल्यांदा सगळ्यात गोष्ट इम्पॉर्टंट आहे पास होणं. ठीक आहे. आणि मला माहिती आहे की प्रत्येक याच्यावर कुठंच कंटेंट पूर्ण अवेलेबल नाही आहे. ठीक आहे. मला 4 ते 4,500 रुपये पे करायला लागले, तेव्हा कुठं जाऊन मी सर्व गोष्टी शिकलेलो आहे, सर्व गोष्टी मला माहीत पडल्या. आणि 4 ते 4,500 प्रत्येक नाही अफोर्ड करू शकत आणि वेळेवर तर कोणीच नाही अफोर्ड करू शकत. आणि तुम्ही करसाल तर तुमच्याकडून सर्व गोष्टी होणार पण नाहीत. तर यूट्यूब सर्वांकडे ॲक्सेसेबल आहे, नेट सर्वांकडे असते अवेलेबल. तुम्ही बिंदास लेक्चर बघू शकता, बिंदास तुम्ही पास होसाल, काहीच काळजी करू नका, टेन्शन फ्री होऊन जा तुम्ही. तुम्ही ज्या टाईमला तुम्हाला माझ्या चॅनलबद्दल माहिती पडलं त्या टाईमला तुम्ही चॅनलवर चेक करा. चॅनलवर तुम्हाला सर्व व्हिडिओ अवेलेबल येतात, सर्व प्लेलिस्ट अवेलेबल येतात. एकदम सिस्टमॅटिक मी सर्व वेमध्ये केलेलं, तर नोट्स पूर्ण प्रॉपर वेमध्ये नोट्स अवेलेबल येतात सर्व. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू, नेक्स्ट टॉपिकमध्ये भेटू. चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपवर काही डाऊट असेल तर विचारू शकता. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.